एक ब्रेकिंग बातमी समोर येते। दिव्यांगाच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास नांदेडमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। प्राप्त माहितीनुसार दिव्यांग, वृद्ध व निर्धारांच्या प्रश्नावर वारंवार बैठका घेऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत दिव्यांग संघटनेने प्रशासनाला इशारा दिलाय। दिव्यांग वृद्ध निर्धार मित्रमंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नांदेडच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे। बैठकांमध्ये दिलेल्या आदेशानंतरही प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। एका महिन्यात दिव्यांगाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्वइच्छा मृत्यूची परवानगी मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे। यावेळी संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट धोंडीबा पवार, मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे, जिल्हा सचिव अनिल रामदिनिवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी चंपतराव डाकोरे पाटील, नांदेड प्रहार न्यूज चॅनल। नमस्कार, मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर बोलतोय। आज दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांगांना हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने दर महिन्याला निवेदन देऊन पाठपुरावा करून प्रशासकीय अधिकाऱ्याकडे पडझड दिव्यांग बांधव येत असताना सुद्धा आज 2022 पासून तर आजपर्यंत माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी 8-7 बैठका, एक सुनावणी घेतली, पण त्या सुनावणीमध्ये आणि दिव्यांगाच्या प्रोसिडिंग मध्ये एकही प्रश्न सुटलेला नाही। त्या संदर्भामध्ये आताचे सध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डे साहेबांची वारंवार विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी आज 4 दिव्यांगासाठी दिव्यांग संघटना आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली, पण त्या बैठकीला त्यांनी अधिकारी अनुपस्थित होते। तरी पण अनुपस्थित मध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी फोनवर संपर्क करून त्यांना दिव्यांगाच्या संदर्भामध्ये वारंवार सूचना निवेदन निर्देश दिले, पण एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही। 17 फेब्रुवारी पासून आजपर्यंत एकाही तहसीलचं पत्र उत्तर मिळालेलं नाही। साध्या निवेदनाची दखल जर घेत नसाल तर आम्ही अचानकपणे आपल्या तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय दिलेला आहे। आता दुसरं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना देतो। तुमचे कनिष्ठ अधिकारी आम्ही 1 महिन्यापासून दिलेल्या निवेदनाचं उत्तर जर देत नसतील तर यासाठी लोकशाही नाही असं समजून आम्ही आता तुम्हाला एक निवेदन देतो। जर कनिष्ठ अधिकारी तुमचं जर मानत नसतील तर तुमच्या खुर्चीला आम्ही मान देतोय, पण कनिष्ठ अधिकारी जर मानत नसतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, दिव्यांग दप्तर दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करा। नाही झालं तर आम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कॅबिन मध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये आम्ही स्वइच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराचं निवेदन आज आमच्या शिष्टमंडळाने आम्ही दिव्यांग संघटनेने दिलेलं आहे। या निवेदनावर आमच्या चॅनलवाल्याने आमच्याकडे संपर्क करून आमची चॅनलवर शासनाकडे आणि कुंभकर्ण शासनाची झोप उडवण्यासाठी जे प्रसिद्धी केली, या चॅनलचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय।